नमस्कार मित्रांनो, MVR अकॅडमी आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्राचा भूगोल आपण PYQ सिरीज चालू केलेला आहे. आजचा आपला 4था पार्ट आहे. चला तर मग आजचे प्रश्न बघूया. याआधी आपण 3 पार्ट अपलोड केलेला आहे मित्रांनो. ज्याने कोणी ते बघितलं नसेल आधी ते बघून घ्या, नंतर हा पार्ट बघा. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, योग्य जोड्या लावा आहे. एका ठिकाणी आपल्याला शिखर दिलेलं आहे आणि उंची दिलेली आहे मीटरमध्ये मित्रांनो. शिखर आहे मांगी तुंगी त्र्यंबकेश्वर सप्तशृंगी साल्हेर 1567, 1416, 1304 आणि 1100 मीटर अशी उंची दिलेली आहे मित्रांनो. आपल्याला माहित आहे की महाराष्ट्रातला सर्वात उंच शिखर आहे मित्रांनो कळसुबाई. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे कळसुबाई, 1646 मीटर उंचीचे आहे मित्रांनो. ठीक आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचे शिखर आहे मित्रांनो साल्हेर. दुसऱ्या क्रमांकाचे आहे साल्हेर, 1567 मीटर उंचीचे शिखर आहे. दुसऱ्या क्रमांकाचं आहे 1567. तर यामध्ये मित्रांनो आपल्याला साल्हेर दिसत आहे. साल्हेर आहे 1567. ठीक आहे. 1567 म्हणजे ड चा 1 पर्यायामध्ये एकच असा पर्याय मित्रांनो ज्यामध्ये ड चा 1 आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर राहील पर्याय क्रमांक 1. तर बाकीचे आपण बघून घेऊ. मांगी तुंगी राहील मित्रांनो 1/4 म्हणजे 1100 मीटर. ठीक आहे. मांगी तुंगी आहे 1100. त्र्यंबकेश्वर आहे 1304 मीटर आणि सप्तशृंगी आहे 1416 मीटर उंचीचा आहे. ठीक आहे. 1416 मीटर उंचीचा आहे मित्रांनो. पहिले 5 शिखर आपल्याला माहित पाहिजे. ही ट्रिक आहे मित्रांनो जे तुम्हाला माहित आहे. कसा म हसतो. ठीक आहे. कळसुबाई, साल्हेर, महाबळेश्वर, हरिश्चंद्रगड, सप्तशृंगी आणि तोरणा ही ट्रिक आहे मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखरांची. कळसुबाई, साल्हेर, महाबळेश्वर, हरिश्चंद्रगड, सप्तशृंगी आणि तोरणा. ठीक आहे. त्यावरून आपल्याला साल्हेर माहित होतं. साल्हेरवरून आपल्याला या एका ऑप्शनवरून आपण पर्यायामध्ये बघितलं मित्रांनो, त्यानुसार आपल्याला आन्सर आलेला आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 1. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू. प्रश्न दुसरा आहे, आपल्याला एका ठिकाणी जिल्हा आणि त्या जिल्ह्यातील तालुके याचा जोड्या जुळवायचा आहे मित्रांनो. नांदेडमध्ये मित्रांनो भोकर हा तालुका आहे. तर जालना जिल्ह्यामध्ये भोकरदन नावाचा तालुका आहे. बुलढाणामध्ये संग्रामपूर आणि यवतमाळमध्ये उमरखेड हे तालुका आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4. 1, 2, 4, 3 हे आपल्याला उत्तर राहील मित्रांनो पर्याय क्रमांक 4. नांदेड जिल्ह्यामध्ये भोकर आहे मित्रांनो आणि जालना जिल्ह्यात भोकरदन नावाचा तालुका आहे. ठीक आहे. भोकरदन नावाचा तालुका आहे नांदेड जिल्ह्यामध्ये. पुढचा प्रश्न, दख्खन पठाराची उंची डॅश डॅश मीटरच्या दरम्यान आहे. मित्रांनो हा प्रश्न रद्द झालेला होता कारण की दख्खन पठाराची उंची आहे मित्रांनो 450 मीटर उंचीचा आहे. सरासरी उंची आहे 450 मीटर उंची आहे. त्यामुळे तसा पर्याय मित्रांनो ऑप्शन मध्ये नव्हतं. त्यामुळे हा प्रश्न मित्रांनो रद्द केला होता. ठीक आहे. हा प्रश्न रद्द करण्यात आला होता. तर दख्खनच्या पठाराची सरासरी उंची आहे मित्रांनो 450 मीटर. ठीक आहे. उंची किती आहे तर 450 मीटर उंचीचा आहे. त्यानंतर पूर्व पश्चिम लांबी आहे. दख्खनच्या पठाराची पूर्व पश्चिम लांबी आहे 750 मीटर. ठीक आहे. पूर्व पश्चिम लांबी आहे. पूर्व पश्चिम लांबी आहे 750 मीटर आहे. ठीक आहे. त्यानंतर उत्तर दक्षिण लांबी आहे 700 मीटर, 700 किलोमीटर, 700 किलोमीटर आणि पूर्व पश्चिम लांबी आहे 750 किलोमीटर दख्खनच्या पठाराची मित्रांनो. ठीक आहे. जर महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी विचारलं तर महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी किती होईल मग? महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी आहे 800 किलोमीटर आणि उत्तर दक्षिण लांबी आहे 700 किलोमीटर आहे. समुद्र किनारा लाभलेला आहे मित्रांनो महाराष्ट्राला. 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे महाराष्ट्राला. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू. चौथा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील एकाच नावाने तालुके व जिल्हे यांच्या जोड्या लावा. ठीक आहे. एका ठिकाणी आपल्याला तालुके आणि जिल्हे दिलेले आहे मित्रांनो. तर खेड तालुका आहे मित्रांनो पुणे आणि रत्नागिरीमध्ये. खेड तालुका आहे पुणे आणि रत्नागिरीमध्ये. अ चा 2 पर्यायामध्ये 2 ऑप्शन आहे. त्यामुळे पर्याय 2 आणि चौथा हे कॅन्सल होऊन जाईल. ठीक आहे. कर्जत आहे मित्रांनो रायगड आणि अहमदनगर. ब चा 1 पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर राहील मित्रांनो पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. पुढचं बघून घेऊ. कळंब कुठे आहे तर कळंब आहे मित्रांनो यवतमाळ आणि उस्मानाबाद जिल्ह्यात. ठीक आहे. कळंब आहे यवतमाळ आणि उस्मानाबाद जिल्ह्यात. तसेच नांदगाव हे तालुका नाशिक आणि अमरावती या तालुक्यात आहे. नांदगाव कुठे आहे तर नाशिक आणि अमरावती जिल्ह्यात आहे मित्रांनो नांदगाव. तसंच जर विचारलं मित्रांनो शिरूर आपल्याला आणखी काही तालुके असे आहे मित्रांनो जे दोन्ही जिल्ह्यात येते. जसे की शिरूर नावाचा तालुका आहे मित्रांनो जे पुण्यात आहे आणि बीड मध्ये आहे. ठीक आहे. शिरूर कुठे आहे तर पुणे आणि बीड.
पुणे आणि बीड मध्ये आहे मित्रांनो शिरूर नावाचा तालुका आहे. मालेगाव आहे मित्रांनो एक, मालेगाव आहे नाशिक आणि वाशिम मध्ये. मालेगाव तालुका आहे मित्रांनो नाशिक मध्ये आहे आणि वाशिम मध्ये आहे. वाशिम या जिल्ह्यामध्ये आहे मालेगाव आणि नाशिक मध्ये आहे. त्यानंतर मित्रांनो सेलू नावाचा तालुका मित्रांनो वर्धा मध्ये आहे आणि परभणी या जिल्ह्यात आहे. वर्धा परभणी या जिल्ह्यात आहे मित्रांनो सेलू. ठीक आहे. त्यानंतर नांदेड मध्ये मित्रांनो मुदखेड आहे. ठीक आहे. नांदेड मध्ये मुदखेड नावाचा तालुका आहे. त्यानंतर नांदेडमध्येच मित्रांनो मुखेड नावाचा तालुका आहे. ठीक आहे. मुखेड आणि मुदखेड ठीक आहे दोन्ही तालुके मित्रांनो नांदेड या जिल्ह्यात आहे. त्यानंतर नांदेडमध्येच मित्रांनो भोकर ठीक आहे भोकर नावाचा तालुका आहे. तर जालनामध्ये भोकरदन नावाचा तालुका आहे. ठीक आहे. जालनामध्ये काय आहे तर जालना भोकरदन नावाचा तालुका आहे. ठीक आहे. भोकरदन जालनामध्ये आहे. त्यानंतर मोखाडा पालघर मध्ये आहे मित्रांनो. मोखाडा हे तालुका आहे मित्रांनो पालघर मध्ये. त्यानंतर मोताळा तालुका आहे मित्रांनो बुलढाणा मध्ये. ठीक आहे. बुलढाणा जिल्ह्यात मोताळा आहे आणि पालघर मध्ये मोखाडा आहे. देवळी आहे मित्रांनो वर्धा मध्ये. देवळी नावाचा तालुका आहे मित्रांनो. देवळी आहे वर्धा या जिल्ह्यात आहे. तर देवळा नाशिक मध्ये आहे. देवळा आहे मित्रांनो नाशिक. हे काही महत्वाचे आहे मित्रांनो लक्षात राहू द्या. शिरूर मध्ये आहे मित्रांनो शिरूर हे तालुका पुणे आणि बीड मध्ये आहे. तसेच मालेगाव नावाचा तालुका मित्रांनो नाशिक आणि वाशिम मध्ये आहे. सेलू आहे वर्धा परभणी मध्ये. तर देवळी आहे वर्धा मध्ये. तर देवळा नाशिक मध्ये आहे. जालना या जिल्ह्यामध्ये भोकरदन आहे मित्रांनो. नांदेडमध्ये भोकर आहे. ठीक आहे. मोखाडा नावाचा तालुका पालघर मध्ये आहे. तर मोताळा नावाचा हे जिल्हा मित्रांनो तालुका मित्रांनो कुठे आहे तर बुलढाणामध्ये आहे. तसं आपण बघितलं की खेड मध्ये आहे. खेड हे तालुका रत्नागिरी पुणे मध्ये आहे. कर्जत रायगड अहमदनगर मध्ये आहे. कळंब उस्मानाबाद यवतमाळ या जिल्ह्यात आहे. नांदगाव नाशिक आणि अमरावती या जिल्ह्यातील आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न बघू. प्रश्न 5वा आहे. पुढीलपैकी कोणते किंवा कोणती विधाने योग्य आहे. पुढीलपैकी कोणते किंवा कोणती विधाने योग्य आहे. योग्य आपल्याला विचारलेलं आहे. अविधान आहे मालवण जवळील खांदेरी बेटावर सिंधुदुर्ग हा किल्ला आहे. ब विधान आहे एलिफंटा लेणी उंदेरी बेटावर आहे. एलिफंटा लेणी कुठे आहे तर उंदेरी बेटावर आहे. तर मित्रांनो मालवण जवळील खांदेरी बेटावर सिंधुदुर्ग हा किल्ला आहे. तर सिंधुदुर्ग किल्ला मित्रांनो खांदेरी बेटावर नाही आहे तर सिंधुदुर्ग हा किल्ला कुर्टे बेटावर आहे. कुर्टे बेटावर आहे सिंधुदुर्ग नावाचा किल्ला. त्यामुळे पर्याय पहिला विधान मित्रांनो हे चुकीचं आहे. ठीक आहे. पहिला विधान काय चुकीचं आहे. दुसरा विधान आहे एलिफंटा लेणी उंदेरी बेटावर आहे. तर एलिफंटा लेणी मित्रांनो एलिफंटा लेणी उंदेरी बेटावर नाही तर घारापुरी बेटावर आहे. घारापुरी बेटावर आहे एलिफंटा लेणी. त्यामुळे विधान दुसरा पण चुकीचं राहील. तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो अ आणि ब दोन्ही अयोग्य आहे. दोन्ही काय आहे तर अयोग्य आहे. मालवण जवळ मित्रांनो कुर्टे बेटावर आहे सिंधुदुर्ग किल्ला. ठीक आहे. कुर्टे बेटावर आहे सिंधुदुर्ग किल्ला आहे. त्यानंतर घारापुरी बेटावर एलिफंटा लेणी आहे मित्रांनो. एलिफंटा लेणी आहे घारापुरी बेटावर. पुढचा प्रश्न बघू. जिल्हे आणि त्याची निर्मिती साल यांच्या योग्य जोड्या लावा. जिल्हे आणि निर्मिती. जिल्हा आहे मित्रांनो आणि ते निर्मिती सालला आपल्याला ओळखायचं आहे. ठीक आहे. निर्मिती कधी झाली आहे. गोंदिया वाशिम गडचिरोली लातूर. ठीक आहे. तर मित्रांनो महाराष्ट्र स्थापनेच्या वेळेस महाराष्ट्रामध्ये किती जिल्हे होते मित्रांनो तर महाराष्ट्र 1 मे 1960 ला महाराष्ट्रामध्ये 26 जिल्हे होते. ठीक आहे. 1 मे 1960 ला महाराष्ट्रामध्ये मित्रांनो 26 जिल्हे होते. त्यानंतर आता किती आहे तर आता 36 जिल्हे आहे. आता किती आहे 36 जिल्हे आहे. म्हणजे एकूण आतापर्यंत 10 जिल्हे मित्रांनो नवीन तयार करण्यात आलेले आहे. किती 10 जिल्हे एकूण नवीन निर्माण करण्यात आलेले आहे. तर पूर्ण जिल्हे आपण बघून घेऊ मित्रांनो पहिल्यांदा. ठीक आहे. तर सर्वात पहिले मे 1981 मध्ये
मे 1981 मध्ये मित्रांनो 2 जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली आहे. ठीक आहे, मे 1981 मध्ये 2 जिल्हे म्हणजेच रत्नागिरी मधून सिंधुदुर्ग, ठीक आहे, रत्नागिरी या जिल्ह्यातून मित्रांनो सिंधुदुर्ग जिल्हा नवीन तयार करण्यात आला होता. त्यानंतर औरंगाबाद औरंगाबाद या जिल्ह्यातून मित्रांनो जालना या जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. ठीक आहे, 1 मे 1981 ला 2 जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. रत्नागिरी या जिल्ह्यातून सिंधुदुर्ग आणि औरंगाबाद जिल्ह्यातून जालना या जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. मुख्यमंत्री होते मित्रांनो यावेळेस अंतुले. ठीक आहे, मुख्यमंत्री होते अंतुले. त्यानंतर पुढच्याच वर्षी मित्रांनो 16 ऑगस्ट 1982 16 ऑगस्ट 1982 आणि इथून 10 दिवसांनी म्हणजेच 26 ऑगस्ट 1982. ठीक आहे, 16 ऑगस्ट आणि 26 ऑगस्ट 1982. तर 16 ऑगस्टला मित्रांनो उस्मानाबाद जिल्ह्यातून लातूर हे नवीन जिल्हा तयार करण्यात आला. त्यानंतर चंद्रपूरमधून गडचिरोली या जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. त्यावेळेस मित्रांनो मुख्यमंत्री होते बाळासाहेब भोसले. ठीक आहे, बाळासाहेब भोसले. 16 ऑगस्ट 1982 ला उस्मानाबाद मधून लातूर आणि 26 ऑगस्ट 1982 ला चंद्रपूर मधून गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. त्यानंतर मित्रांनो 1990 ला मुंबई जिल्ह्याचे विभाजन होऊन 4 ऑक्टोबर 1990 ला 4 ऑक्टोबर 1990, ठीक आहे, मुंबईचे विभाजन करण्यात आले मित्रांनो. तर मुंबई उपनगर नवीन जिल्हा तयार करण्यात आला. मुंबई उपनगर. शरद पवार हे मुख्यमंत्री होते तेव्हा. त्यानंतर 1 जुलै 1998 1 जुलै 1998 यामध्ये मित्रांनो अकोल्यातून वाशिम तर धुळे जिल्ह्यातून नंदुरबार हे 2 जिल्हे तयार करण्यात आले. मनोहर जोशी मित्रांनो यावेळेस मुख्यमंत्री होते. त्यानंतर 1 मे 1999 ला 1 मे 1999 परभणीमधून मित्रांनो हिंगोली आणि भंडारा जिल्ह्याचे विभाजन करून गोंदिया या जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. यावेळेस मुख्यमंत्री होते नारायण राणे. त्यानंतर आता नवीन मित्रांनो 1 ऑगस्ट 2014 ला 1 ऑगस्ट 2014 रोजी 1 ऑगस्ट 2014 ला ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून पालघर हा नवीन जिल्हा तयार करण्यात आला. पालघर जिल्हा. ठीक आहे, ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन पृथ्वीराज चव्हाण हे काय होते मित्रांनो यावेळेस मुख्यमंत्री होते. तर महाराष्ट्र स्थापनेवेळेस मित्रांनो 26 जिल्हे होते, आता 36 जिल्हे आहे. 1 मे 1981 ला रत्नागिरीमधून सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. त्यानंतर औरंगाबाद जिल्ह्यातून जालना या जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. त्यानंतर 1982 मध्ये 2 जिल्हे तयार झाले, उस्मानाबाद मधून लातूर, चंद्रपूर मधून गडचिरोली. त्यानंतर 4 ऑक्टोबर 1990 मुंबईमधून मुंबई उपनगर शरद पवार मुख्यमंत्री होते. त्यानंतर 98 मध्ये अकोल्यातून वाशिम आणि धुळेतून नंदुरबार आणि 1999 ला परभणीमधून हिंगोली आणि भंडाऱ्यामधून गोंदिया जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. शेवटी 1 ऑगस्ट 2014 ला ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर हा 36वा जिल्हा तयार करण्यात आला. ठीक आहे, पालघर हा 36वा जिल्हा तयार करण्यात आला. तर या प्रश्नाचं उत्तर बघू मित्रांनो. गोंदिया जिल्ह्याची निर्मिती कधी करण्यात आली तर 1 मे 1999. गोंदिया कधी आहे तर 1 मे 1999. वाशिम मित्रांनो वाशिम आहे 98 मध्ये 1 जुलै 98. वाशिम आहे 1 जुलै 98. गडचिरोली आहे मित्रांनो चंद्रपूर 26 ऑगस्ट. ठीक आहे, 26 ऑगस्ट 1982. तर लातूर तयार झाला आहे मित्रांनो उस्मानाबाद जिल्ह्याचे विभाजन होऊन 16 ऑगस्ट 1982. 16 ऑगस्ट 1982 मध्ये. ठीक आहे, जर मित्रांनो हे जर लक्षात ठेवायचं असेल आपल्याला तर तुम्ही लक्षात ठेवू शकता
1990 मित्रांनो, जर आपल्याला इयर लक्षात ठेवायचं असेल तर तुम्ही 1990 हे बेस इयर ठरवू शकता. 1990 मध्ये काय झालं की 1990 ला मित्रांनो बृहन्मुंबईमधून मुंबई उपनगर हा जिल्हा तयार करण्यात आला. ठीक आहे, मुंबई उपनगर. त्यानंतर मित्रांनो इथून 8 वर्षांनी म्हणजेच 1998 म्हणजेच +8 करायचं याच्यामध्ये आणि +1 करायचं नंतर 1998 आणि 1999. ठीक आहे, 1990 नंतर मित्रांनो +8 आणि +1. ठीक आहे, 1998 1999. 98 मध्ये अकोल्यातून वाशिम, धुळेतून नंदुरबार. 99 मध्ये परभणी, हिंगोली आणि भंडाऱ्यातून गोंदिया. ठीक आहे, त्यानंतर इकडे प्लस केलं तर वर मायनस करायचं मित्रांनो. मायनस केला -8 करायचं. ठीक आहे, 90 मधून जर -8 जर केले आपण तर किती येईल? 1982. ठीक आहे, 1982 आणि -1 करायचं 1981. ठीक आहे, 1981 -8 -1. ठीक आहे, तर 1981 मध्ये 2 जिल्हे, 82 मध्ये 2 जिल्हे, 90 मध्ये 1, 98 मध्ये 1, 2 आणि 99 मध्ये 2. त्यानंतर 1 ऑगस्ट 2014 हे लेटेस्ट वाला तर माहितच आहे आपल्याला पालघरमध्ये. ठीक आहे, असं तुम्ही लक्षात ठेवू शकता इयर मित्रांनो. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू. भारतातील खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहे? भारतातील कोणती लेणी मित्रांनो सर्वात प्राचीन लेणी आहे? ते म्हणजेच पितळखोरा लेणी. ठीक आहे, पितळखोरा लेणी. पर्याय क्रमांक 3 पितळखोरा लेणी ही भारतातील सर्वात प्राचीन लेणी आहे. मित्रांनो काही महत्वाच्या लेण्या जर बघून घेऊ आपण. पुल्लर लेणी आहे मित्रांनो, जे की आयोगाने विचारलेले आहे. पुल्लर नावाची लेणी आहे मित्रांनो. पुल्लर लेणी आहे नागपूर जिल्ह्यामध्ये. नागपूरमध्ये आहे पुल्लर लेणी आहे नागपूरमध्ये. जोगेश्वरी आणि कान्हेरी. जोगेश्वरी प्लस कान्हेरी लेणी आहे कुठे आहे तर मुंबई उपनगर. मुंबई उपनगर मध्ये आहे जोगेश्वरी आणि कान्हेरी लेणी आहे. खरोसा लेणी आहे मित्रांनो महत्वाची आहे. खरोसा लेणी लातूर मध्ये आहे. खरोसा आहे लातूर. पारगाव लेणी आहे. पारगाव लेणी आहे मित्रांनो बीड मध्ये. बीड जिल्ह्यात आहे पारगाव लेणी. भांडक लेणी आहे. भांडक लेणी आहे चंद्रपूर. भांडक आहे चंद्रपूर. आणि एलिफंटा आणि घारापुरी लेणी आहे मित्रांनो मुंबईमध्ये. ठीक आहे, एलिफंटा आणि घारापुरी मुंबईमध्ये आहे. तर हे इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, यावर प्रश्न आलेला आहे मेन्स मध्ये. पुल्लर लेणी आहे नागपूर, जोगेश्वरी कान्हेरी मुंबई उपनगर, खरोसा मित्रांनो लातूर, पारगावची लेणी आहे बीड आणि भांडक लेणी आहे चंद्रपूर. या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो भारतातील सर्वात प्राचीन लेणी म्हणजेच पितळखोरा लेणी आहेत. पितळखोरा. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे जोड्या लावा. पर्यटन स्थळ आहे मित्रांनो आणि प्रसिद्ध ठिकाण. लोणावळा, पन्हाळा, चिखलदरा आणि महाबळेश्वर हे आपल्याला पर्यटन स्थळे दिलेले आहे. ठीक आहे, तर या प्रश्नाचं उत्तर आहे लोणावळा मित्रांनो हे प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण आहे. ठीक आहे, लोणावळा पुणे जिल्ह्यातील आहे. तर लोणावळा इथे मित्रांनो काय आहे तर तुंगारली सरोवर आहे. ठीक आहे, लोणावळ्याला काय आहे तर तुंगारली सरोवर आहे. तुंगारली सरोवर. तर अ च 3 नंबर राहील मित्रांनो. अ च 3 आपल्याला 2 पर्यायामध्ये आहे. दुसरा आणि तिसरा कट होऊन जाईल. पन्हाळा. पन्हाळा मित्रांनो काय तर तबक उद्यान आहे इथे. ठीक आहे, पन्हाळ्याला तबक उद्यान आहे. ब च 4 मित्रांनो एकच ऑप्शन आहे. या प्रश्नाचं उत्तर येईल त्यामुळे मित्रांनो पर्याय क्रमांक 1. तर आपण पुढचे बघून घेऊ. चिखलदराला मित्रांनो चिखलदरामध्ये काय आहे तर गाविलगड किल्ला आहे मित्रांनो. चिखलदरा येथे गाविलगड किल्ला आहे. त्यानंतर महाबळेश्वर मध्ये लिंगमळा धबधबा आहे. लिंगमळा धबधबा महाबळेश्वर. या प्रश्नाचं उत्तर आहे मित्र पर्याय क्रमांक 1. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू. तर यामध्ये जर बघितलं मित्रांनो आपण काही महत्वाचे धबधबे लक्षात ठेवण्यासारखे आहे, ज्यावर प्रश्न वारंवार विचारण्यात येते. ते म्हणजेच ठोसेघर धबधबा आहे मित्रांनो. ठोसेघर सातारा जिल्ह्यामध्ये आहे. ठीक आहे, ठोसेघर कुठे आहे तर सातारा मध्ये आहे. रंधा नावाचा धबधबा आहे मित्रांनो. रंधा धबधबा आहे नगरमध्ये, अहमदनगर. ठोसेघर सातारा, रंधा आहे अहमदनगर. सौताडा नावाचा धबधबा आहे मित्रांनो. सौताडा आहे बीड मध्ये. ठीक आहे,
सौताडा बीड. त्यानंतर दरेकसा धबधबा आहे, दरेकेसा धबधबा आहे गोंदिया, गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे. सहस्त्रकुंड आहे मित्रांनो नांदेड जिल्ह्यात, सहस्त्रकुंड धबधबा आहे नांदेड जिल्ह्यामध्ये. त्यानंतर कपिलधारा, कपिलधारा धबधबा बीड जिल्ह्यात आहे मित्रांनो. मुक्तागिरी आहे अमरावती, मुक्तागिरी नावाचा धबधबा आहे अमरावती या जिल्ह्यात आहे, अमरावती. ठीक आहे, अमरावती. हे महत्वाचे धबधबे आहे मित्रांनो, इम्पॉर्टंट आहेत. जोड्या लावामध्ये आपल्याला प्रश्न विचारते. ठोसेघर सातारा, रंधा अहमदनगर, सौताडा बीड, दरेकसा आहे गोंदिया, सहस्त्रकुंड नांदेड, कपिलधारा आहे बीड आणि मुक्तागिरी आहे मित्रांनो अमरावती जिल्ह्यात. ठीक आहे, अमरावती जिल्ह्यात. पुढचा प्रश्न, प्रश्न 8वा आहे. खालील जोड्या लावा. जिल्हा आणि डोंगर दिले, औरंगाबाद, नांदेड, गडचिरोली, धुळे. मित्रांनो औरंगाबादमध्ये वेरूळ डोंगर आहे, आपल्याला माहिती आहे. अजिंठा वेरूळ कुठे आहे तर औरंगाबादमध्ये. एकचं आपल्याला दोन, एकचं मित्रांनो 2 पास आहे, 3 आणि 4 हे कॅन्सल होऊन जाईल. नांदेड जिल्ह्यामध्ये मित्रांनो मुदखेड डोंगर आहे, नांदेडमध्ये मुदखेड डोंगर आहे 3 नंबर, 2चं 3 मित्रांनो दुसऱ्या पर्यायामध्ये आहे. तर यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2. गडचिरोलीमध्ये मित्रांनो सुरजागड आणि धुळे जिल्ह्यात आहे गाळणा डोंगर, धुळे जिल्ह्यात आहे गाळणा डोंगर. ठीक आहे, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. जर आपण मित्रांनो जिल्हे आणि गड जर बघितले, डोंगर जर बघितले मित्रांनो, गडचिरोली जिल्ह्यात आहे मित्रांनो, गडचिरोलीमध्ये सुरजागड डोंगर आहे, सोबतच चिरोली, भामरागड, सुरजागड, चिकीमाला, सिरकोंडा, चिकीमाला, सिरकोंडा. गडचिरोली जिल्ह्यातील हे डोंगर आहे मित्रांनो, सुरजागड, चिरोली, भामरागड, चिकीमाला आणि सिरकोंडा. त्यानंतर मित्रांनो जर बघितलं आपण नागपूरमध्ये गरमसूर आहे, नागपूरमध्ये गरमसूर, अंबागड. नागपूरमध्ये काय आहे तर नागपूरमध्ये 2 महत्वाचे आहे मित्रांनो, एक गरमसूर आणि अंबागड, अंबागड डोंगर आहे. त्यानंतर चंद्रपूरमध्ये मित्रांनो चांदूरगड, चंद्रपूरमध्ये आहे चांदूरगड आणि चिमूर टेकड्या. ठीक आहे, चिमूर टेकड्या आहे चंद्रपूर. भंडारा या जिल्ह्यात गायखुरी आहे मित्रांनो, गायखुरी डोंगर आहे भंडारामध्ये. त्यानंतर सांगली जिल्ह्यामध्ये मित्रांनो, सांगलीमध्ये दंडोबा आहे, शुक्राचार्य, दंडोबा, शुक्राचार्य, होनाई, होनाई. त्यानंतर सोलापूर जिल्ह्यात रामलिंग आणि महादेव डोंगर आहे, रामलिंग आणि महादेव डोंगर आहे सोलापूर जिल्ह्यात. अहमदनगर जिल्ह्यामध्ये मित्रांनो महत्वाचं आहे, नगरमध्ये आहे अदुला आणि बाळेश्वर, अदुला आणि बाळेश्वर डोंगर आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये, अदुला आणि बाळेश्वर डोंगर आहे. ठीक आहे, हे महत्वाचे आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. नागपूरमध्ये आहे गरमसूर, अंबागड, चंद्रपूरमध्ये आहे चांदूरगड, चिमोरी, गडचिरोलीमध्ये बघितलं आपण चिरोली, भामरागड, चिकीमाला, सिरकोंडा, भंडारामध्ये आहे गायखुरी, सांगलीमध्ये दंडोबा, शुक्राई, होनाई. त्यानंतर सोलापूरमध्ये रामलिंग आणि महादेव डोंगर आहे आणि अहमदनगरमध्ये अदुला आणि बाळेश्वर. ठीक आहे, अदुला, बाळेश्वर. धुळेमध्ये आपण गाळणा डोंगर बघितलं मित्रांनो, धुळेमध्ये आहे. त्यानंतर नांदेडमध्ये बघितलं मुदखेड आहे आणि निर्मल डोंगर आहे. ठीक आहे, नांदेडमध्ये आणखी आहे मित्रांनो एक निर्मल डोंगर आहे. औरंगाबादमध्ये वेरूळ डोंगर आहे, त्यानंतर अजिंठा आहे. ठीक आहे, अजिंठा वेरूळ औरंगाबादमध्ये आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघू. प्रश्न 10वा आहे मित्रांनो, बांधकामात उपयोगी पडण्याला बेसाल्ट खालीलपैकी कोणती विभाग सोडून इतरत्र आढळतो. बांधकामात उपयोगी पडणारा बेसाल्ट हा खडक मित्रांनो खालीलपैकी कोणता विभाग सोडून इतरत्र आढळतो. तर बेसाल्ट खडक मित्रांनो आपण बघितला आहे पहिल्याच लेक्चरमध्ये. बेसाल्ट खडक मित्रांनो पूर्व विदर्भ आणि कोकण हे विभाग सोडून
उर्वरित महाराष्ट्रामध्ये आपल्याला बेसाल्ट हा खडक दिसतो मित्रांनो. तर या प्रश्नाचं उत्तर राहील पर्याय क्रमांक 1 पूर्व विदर्भ आणि कोकण हा प्रदेश सोडून उर्वरित महाराष्ट्रामध्ये आपल्याला मित्रांनो बेसाल्ट हा खडक दिसतो. ठीक आहे. बेसाल्ट खडक महाराष्ट्र पठाराच्या जवळपास मित्रांनो 86% प्रदेश व्यापलेला आहे. निर्मिती आहे मित्रांनो ज्वालामुखी उद्रेकामुळे. ठीक आहे. ज्वालामुखी उद्रेकामुळे बेसाल्ट या खडकाची निर्मिती झालेली आहे. पुढचा प्रश्न बघू. महाराष्ट्रातील कोणत्या भागात बेसाल्ट खडकाची जाडी सर्वात जास्त आहे? महाराष्ट्रातील कोणत्या भागात बेसाल्ट या खडकाची जाडी सर्वात जास्त आहे? तर महाराष्ट्राच्या पश्चिमेकडील भागात मित्रांनो बेसाल्ट या खडकाची जाडी काय आहे तर सर्वात जास्त आहे, पश्चिमेकडील भागात. पुढचा प्रश्न. प्रश्न 13वा आहे. प्राचीन ग्रंथामध्ये मूषक, आळूक, कुपूक अशी नावे असलेल्या खालीलपैकी कोणता प्रदेश आहे? तर प्राचीन ग्रंथामध्ये मित्रांनो मूषक, आळूक आणि कुपूक अशी नावे असलेला प्रदेश म्हणजे आजचा मित्रांनो कोकण. पर्याय क्रमांक 1 कोकणलाच मित्रांनो ही नावे होते. ठीक आहे. मूषक, आळूक आणि कुपूक. ठीक आहे. कोकण किनारपट्टी जर बघितलं मित्रांनो आपण, कोकण किनारपट्टी ही उत्तरेस दमणगंगा पासून दक्षिणेस तेरेखोल नदीपर्यंत विस्तार आहे मित्रांनो. ठीक आहे. कोकणचा जर विस्तार बघितला आपण, उत्तरेला दमणगंगा नदीपासून तर दक्षिणेला मित्रांनो तेरेखोल नदीपर्यंत विस्तार आहे. ठीक आहे. तेरेखोल नदीपर्यंत विस्तार आहे. जर आपण खाड्याच्या स्वरूपात बघितलं मित्रांनो तर उत्तरेला डहाणू खाडीपासून तर दक्षिणेला वेंगुर्ला खाडीपर्यंत कोकणचा विस्तार आहे. वेंगुर्ला खाडीपर्यंत. ठीक आहे. दमणगंगा नदी ते तेरेखोल नदी खाडी डहाणू पासून तर वेंगुर्ला खाडीपर्यंत आहे. त्यानंतर कोकणची रुंदी लांबी मित्रांनो, कोकणची जी रुंदी आहे ती सर्वत्र सारखी नाही आहे. सरासरी रुंदी आहे कोकणची मित्रांनो 30 ते 60 किलोमीटर. 30 ते 60 किलोमीटर सरासरी रुंदी आहे. ठीक आहे. त्यानंतर कोकणचे 2 विभाग पडतात, उत्तर कोकण आणि दक्षिण कोकण. दक्षिण कोकणामध्ये मित्रांनो फक्त 2 जिल्हे आहेत, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. तर उरलेले जिल्हे मित्रांनो उत्तर कोकणामध्ये येतात. ठीक आहे. उत्तर कोकण आणि दक्षिण कोकण. ठीक आहे. दक्षिण कोकणामध्ये मित्रांनो रत्नागिरी आहे आणि सिंधुदुर्ग हे 2 जिल्ह्याचा समावेश मित्रांनो दक्षिण कोकणामध्ये होतो. उरलेले मित्रांनो उत्तर कोकणामध्ये. उत्तर कोकणापेक्षा मित्रांनो दक्षिण कोकण हे काय तर दक्षिण कोकण अधिक खडकाळ आहे आणि डोंगराळ असा भाग आहे मित्रांनो. डोंगराळ भाग असून इथं शहरी आणि वाहतुकीच्या सोयी सुद्धा पण कमी आहे. जर कोकणचा भौगोलिक क्षेत्रफळ विचारलं, कोकणचं भौगोलिक क्षेत्रफळ आहे 30,394 चौरस किलोमीटर इतका भौगोलिक क्षेत्रफळ आहे मित्रांनो कोकणचा. त्यानंतर उंचीनुसार याचे 2 विभाग पडतात. कोकणचे उंचीनुसार 2 विभाग पडतात. एकाच मित्रांनो आपण खलाटी आणि वलाटी म्हणतो. ठीक आहे. खलाटी आणि वलाटी असे म्हणतो. आपल्याला माहित आहे की महाराष्ट्राच्या पश्चिमेला मित्रांनो अरबी समुद्र आहे. ठीक आहे. महाराष्ट्राच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे. तर अरबी समुद्राच्या या पश्चिमेकडच्या सकल भागाला मित्रांनो सकल भागाला काय म्हणतात तर खलाटी असे म्हणतात. ठीक आहे. अरबी समुद्राच्या सकल भागाला खलाटी असे म्हणतात आणि या खलाटीच्या पूर्वेला मित्रांनो काय आहे तर खलाटीच्या पूर्वेकडील जो भाग आहे त्यास वलाटी असे म्हणतात. ठीक आहे. खलाटी पश्चिमेकडील भाग आणि खलाटीच्या पूर्वेकडे आहे मित्रांनो ते म्हणजेच वलाटी. ठीक आहे. खलाटीचं समुद्र सपाटीपासूनची उंची मित्रांनो कमी असते, तर पश्चिमेकडून मित्रांनो पूर्वेकडे ही उंची कशी वाढत जाते. त्यामुळे जर आपण बघितलं कोकणमध्ये मित्रांनो उतार आपल्याला पश्चिमेकडे असा तीव्र दिसतो मित्रांनो, कारण की उंची पूर्वेकडे वाढत जाते त्यामुळे उतार मित्रांनो असा इकडे पश्चिमेकडे आपल्याला जास्त दिसतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू. प्रश्न आहे 14वा. महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशाने झाली आहे? तर महाराष्ट्र पठाराची निर्मिती मित्रांनो पर्याय क्रमांक 4 भ्रंशमूलेख उद्रेक होऊन महाराष्ट्र पठाराची निर्मिती झालेली आहे. भ्रंशमूलेख उद्रेक होऊन महाराष्ट्र पठाराची काय झाली आहे तर निर्मिती झालेली आहे. महाराष्ट्र पठार म्हणजेच मित्रांनो त्यास आपण दख्खनचा पठार असे म्हणतो. महाराष्ट्र पठारालाच आपण काय म्हणतो तर दख्खनचा पठार. ठीक आहे. दख्खनचा पठार असे म्हणतो. ठीक आहे. याची निर्मिती मित्रांनो ज्वालामुखी उद्रेकामुळे झालेली आहे, म्हणजेच भ्रंशमूलेख उद्रेक होऊन. ठीक आहे. ज्वालामुखी उद्रेकामुळे म्हणजेच भ्रंशमूलेख उद्रेक होऊन मित्रांनो महाराष्ट्र पठाराची निर्मिती झाली आहे. पुढचा प्रश्न. प्रश्न आहे 15वा मित्रांनो. जोगेश्वरी लेणी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? जोगेश्वरी लेणी मित्रांनो आपण बघितलं आहे मागच्या प्रश्नामध्ये
मुंबई उपनगर या जिल्ह्यामध्ये आहे. मुंबई उपनगरमध्ये आहे जोगेश्वरी लेणी. या प्रश्नाचं उत्तर राहील पर्याय क्रमांक 1. जोगेश्वरी सोबत मित्रांनो आपण कान्हेरी लेणी बघितल्या. ठीक आहे, कान्हेरी लेणी कुठे आहे तर मुंबईमध्येच आहे कान्हेरी लेणी. पुढचा प्रश्न, माथेरान हे डॅश डॅश वस्तीचे उदाहरण आहे. पर्याय रेषीय, जुळी, गोलाकार की डोंगरमाता. मित्रांनो माथेरान हे डोंगरमाता आहे. ठीक आहे, माथेरान काय तर डोंगरमाता वस्तीचे उदाहरण आहे. डोंगरमाता. माथेरान हे एक थंड हवेचे ठिकाण आहे मित्रांनो, आणि प्राकृतिक दृष्ट्या ते डोंगरमाता आहे. ठीक आहे, थंड हवेचे ठिकाण सुद्धा आहे माथेरान. पुढचा प्रश्न, प्रश्न 17 आहे. महाराष्ट्राच्या पठारी विभागामध्ये डॅश डॅश मृदा मोठ्या प्रमाणात विखुरलेली आढळते. महाराष्ट्राच्या पठारी विभागामध्ये डॅश डॅश मृदा मोठ्या प्रमाणात विखुरलेली आढळते. पर्याय मित्रांनो, काळी मृदा, तांबडी मृदा, गाळाची मृदा की जांभळी मृदा. ठीक आहे, की जांभी मृदा. या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1, काळी मृदा. ठीक आहे, महाराष्ट्र पठाराच्या पठारी विभागामध्ये मित्रांनो काळी मृदा मोठ्या प्रमाणात काय तर विखुरलेली आहे. काळी मृदा मित्रांनो महाराष्ट्राच्या 304 भागात आढळते. आपल्याला सर्वात जास्त महाराष्ट्रात कोणती मृदा आहे तर ती काळी मृदा आहे. महाराष्ट्राच्या 304 भागात आढळते. या मृदेचा जर पीएच विचारलं मित्रांनो, सामू जर विचारलं किती आहे तर 7.5 ते 8.5 या दरम्यान मित्रांनो मृदेचा सामू आहे, म्हणजेच पीएच आहे. महाराष्ट्रातील मृदा जर संपत्ती बघितली मित्रांनो आपण, महाराष्ट्रातील मृदा संपत्ती. ठीक आहे, महाराष्ट्रातील मृदेचे वितरण आपण एक मध्ये काळी मृदा, जांभी मृदा आणि तांबडी मृदा. ठीक आहे, काळी मृदा, जांभी मृदा आणि तांबडी मृदा असे महाराष्ट्रामध्ये मित्रांनो मृदेचे वितरण आपण ढोबळ मानाने करू शकतो. तर काळी मृदामध्ये रेगूर मृदा असे म्हणतो मित्रांनो. काळी मृदालाच रेगूर मृदा किंवा लावा मृदा असे म्हणतो. रेगूर मृदा, लावा मृदा, काळ्या मृदेला म्हणतो मित्रांनो. दख्खनच्या पठारावर सर्वात जास्त, ठीक आहे, सर्वात जास्त प्रमाणात व्यापली आहे मित्रांनो. सर्वात जास्त प्रमाण आहे काळ्या मृदेचा. कोकण आणि पूर्व विदर्भ वगळून महाराष्ट्रात, उरलेल्या महाराष्ट्रात ही मृदा आढळते मित्रांनो. कोकण आणि पूर्व विदर्भ वगळता. ठीक आहे, निर्मिती आहे मित्रांनो बेसाल्ट खडकाच्या अपक्ष होऊन. आपण बघितलं आहे मित्रांनो की बेसाल्ट हा खडक पूर्व विदर्भ आणि कोकण हे दोन प्रदेश वगळता मित्रांनो उर्वरित महाराष्ट्रामध्ये बेसाल्ट हा खडक आढळतो. मग या बेसाल्ट खडकाच्या अपक्ष होऊन मित्रांनो काळी मृदा आढळते. त्यामुळेच काळी मृदा मित्रांनो पूर्व विदर्भ आणि कोकण हा भाग वगळून आपल्याला उर्वरित महाराष्ट्रामध्ये काळी मृदा आढळते. ठीक आहे, काळी मृदा निर्मिती आहे बेसाल्ट खडकाच्या अपक्षय होऊन. मित्रांनो बेसाल्ट हा खडक आहे, या बेसाल्ट खडकाचा अपक्षय होऊन मित्रांनो काळ्या मृदेची निर्मिती झालेली आहे. ओलावा टिकवून ठेवण्याची क्षमता असते. ओलावा टिकवून ठेवण्याची क्षमता असते. ठीक आहे, ओलावा टिकवून ठेवण्याची क्षमता असते. काळी मृदाला मित्रांनो कापसाची काळी मृदा असे म्हणतात. तर यास काळा जो रंग आहे मित्रांनो महत्वाचा आहे. काळा रंग टिटॅनी फेरस मॅग्नेटाइट मुळे आला आहे. ठीक आहे, टिटॅनी फेरस मॅग्नेटाइट, टिटॅनी फेरस मॅग्नेटाइट यामुळे मित्रांनो काळा रंग प्राप्त झालेला आहे. टिटॅनी फेरस मॅग्नेटाइट मुळे. त्यानंतर आहे जांभी मृदा. जांभी मृदा यास मित्रांनो काय म्हणतात तर जांभी मृदालाच मित्रांनो लॅटेराइट मृदा असे म्हणतात. लॅटेराइट मृदा म्हणजेच मित्रांनो जांभी मृदा. सतत ओला व कोरडा ऋतू असलेल्या उष्ण व जास्त पावसाच्या प्रदेशात मित्रांनो आपल्याला जांभी मृदा आढळते. ठीक आहे, जास्त पावसाचा प्रदेश महाराष्ट्रामध्ये कुठे आहे तर मित्रांनो पश्चिमेला म्हणजे कोकणात आहे. ठीक आहे, या मृदेमध्ये मित्रांनो पोटॅश आणि फॉस्फरस व चुना इत्यादी जे घटक द्रव्य असते ते कमी असते याच्यामध्ये. ठीक आहे, जांभ्या मृदामध्ये म्हणजेच लॅटेराइट मृदामध्ये मित्रांनो ही आपल्याला कोकणात आढळते. याच मृदेमध्ये मित्रांनो आपल्याला कोकणात बॉक्साईट सापडतो. ठीक आहे, बॉक्साईट सापडतो जांभ्या मृदेमध्ये. यामध्ये पोटॅश, फॉस्फरस आणि चुना याचे प्रमाण काय असतं कमी असते. पोटॅश, फॉस्फरस आणि चुना याचे प्रमाण कसे असते कमी असते मित्रांनो. त्यानंतर NPK चे प्रमाण कमी असते यामध्ये.
आढळ आहे. कुठं आढळते आपल्याला? कोकणात आणि पूर्व विदर्भात. आणि गडचिरोलीचा पूर्व भाग याच्यामध्ये सुद्धा आपल्याला जांभी मृदा आढळते मित्रांनो. या मृदेला लॅटेराइट मृदा असे म्हणतात. लॅटेराइट मृदा असे म्हणतात. त्यानंतर तांबडी मृदा. तांबडी मृदा निर्मिती आहे मित्रांनो अतिप्राचीन रूपांतरित स्फटिकमय खडकापासून. अतिप्राचीन रूपांतरित स्फटिकमय खडकापासून. ठीक आहे, स्फटिकमय खडकापासून तांबडी मृदा तयार झालेली आहे मित्रांनो. अतिप्राचीन रूपांतरित स्फटिकमय खडकापासून तांबडी मृदा तयार झालेली आहे. तांबडी मृदा याच्यामध्ये मित्रांनो लोह या संयुगाचे प्रमाण अधिक असते. कशाचे? लोह या संयुगाचे प्रमाण याच्यामध्ये जास्त असते. त्यानंतर पाण्याचा निचरा याच्यामध्ये अधिक होतो. पाण्याचा निचरा मित्रांनो यामध्ये अधिक प्रमाणात होतो. महाराष्ट्रात जर नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली म्हणजेच तांबडी मृदा मित्रांनो महाराष्ट्राच्या आपल्याला पूर्व विदर्भामध्ये आढळते. पूर्व विदर्भामध्ये आढळते ही मृदा. बाकीचं मित्रांनो आपण मृदा या टॉपिकमध्ये डिटेलमध्ये हे घेणारच आहोत. तर हे इथे लक्षात राहू द्या. काळी मृदा, त्या काळा रंग मित्रांनो टिटॅनिफेरस मॅग्नेटाइटमुळे सर्वात जास्त प्रमाणात आढळते. त्यास रेगूर मृदा आणि लावा मृदा असे म्हणतात. जांभी मृदा, जांभ्या मृदेलाच मित्रांनो लॅटेराइट मृदा असे म्हणतात. ती कोकणात आढळते. यामध्येच मित्रांनो बॉक्साईट असतो. पोटॅशियम, फॉस्फेट आणि चुना याचे प्रमाण कमी आहे. तांबडी मृदा मित्रांनो पाण्याचा निचरा याच्यामध्ये जास्त होतो आणि लोहाचे प्रमाण याच्यामध्ये जास्त आहे. ठीक आहे, अतिप्राचीन रूपांतरित स्फटिकमय खडकापासून ही तांबडी मृदा तयार आहे, जी आपल्याला महाराष्ट्राच्या पूर्वेला म्हणजे पूर्व विदर्भेला आढळते. पुढचा प्रश्न बघू. डॅश डॅश या सरोवराची निर्मिती उल्कापातामधून झालेली आहे. ठीक आहे, उल्कापातामधून निर्मिती झाली आहे मित्रांनो. सरोवर आहे लोणार सरोवर. जिल्हा आहे बुलढाणा. जिल्हा आहे बुलढाणा. ठीक आहे, उल्कापातामधून निर्मिती झाली आहे ते म्हणजेच लोणार सरोवर. प्रश्न आहे 19वा मित्रांनो. महाराष्ट्रातील एकूण तालुक्याची संख्या किती? महाराष्ट्रात टोटल तालुक्यांची संख्या किती आहे मित्रांनो? तर महाराष्ट्रात एकूण तालुके आहे 355. किती तालुके आहे? 355 तालुके आहे महाराष्ट्रामध्ये. जर विभागवार बघितलं मित्रांनो महाराष्ट्रामध्ये एकूण 6 विभाग आपण बघितले आहे महाराष्ट्राचे. छत्रपती संभाजीनगर विभाग आहे. त्यानंतर नागपूर विभाग, कोकण, अमरावती, नाशिक आणि पुणे असे एकूण 6 विभाग आहे मित्रांनो. छत्रपती संभाजीनगर, नागपूर, कोकण, अमरावती, नाशिक आणि पुणे असे 6 विभाग पडतात महाराष्ट्राचे. त्यामध्ये मित्रांनो सर्वात जास्त तालुके आहे मित्रांनो 76 तालुके असणारा विभाग म्हणजेच छत्रपती संभाजीनगर. त्यानंतर 64 तालुके आहे मित्रांनो नागपूर विभागामध्ये. त्यानंतर अमरावतीमध्ये आहे मित्रांनो 56 तालुके. पुणेमध्ये आहे 58 तालुके. त्यानंतर नाशिकमध्ये आहे 54 तालुके. ठीक आहे, नाशिकमध्ये आहे 54 तालुके. आणि कोकणात आहे मित्रांनो 50 तालुके. ठीक आहे, कोकण विभागामध्ये किती तालुके आहेत? तर 50 तालुके आहे. जिल्हे जर बघितले मित्रांनो छत्रपती संभाजीनगर या विभागात 8 जिल्हे आहे. नागपूर विभागामध्ये 6, कोकणामध्ये 7 जिल्हे आहे. त्यानंतर अमरावती, नाशिक आणि पुणे प्रत्येकी 5-5 जिल्ह्यांचा समावेश होतो अमरावती, नाशिक आणि पुणे विभागामध्ये. ठीक आहे, या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो 355. पुढचा प्रश्न आहे. कोकणातील घाटांची रचना उत्तरेकडून दक्षिणेकडे करा. ठीक आहे, उत्तरेकडून दक्षिणेकडे आपल्याला बघायचं आहे मित्रांनो. दक्षिणेकडे आंबोली आहे त्यामुळे थळ तर येणार नाही. उत्तरेला मित्रांनो थळघाट आहे. सुरुवातीला थळघाट 2 मध्ये आहे मित्रांनो. हा पर्याय कट होऊन जाईल. त्यानंतर मित्रांनो कुंभारली की फोंडा आधी येईल मित्रांनो. तर कुंभारली हे आधी आहे मित्रांनो. या प्रश्नाचं उत्तर राहील अ. थळघाट, कुंभारली घाट, फोंडा घाट आणि आंबोली घाट. ठीक आहे, थळघाट, कुंभारली घाट, फोंडा घाट आणि आंबोली घाट.
थळघाट म्हणजेच कसारा घाट, ठीक आहे. थळघाट त्यास मित्रांनो कसारा घाट असे म्हणतो, ठीक आहे. थळघाट, कसारा घाट, मुंबई नाशिक, मुंबई नाशिक या दरम्यान आहे मित्रांनो थळघाट किंवा कसारा घाट. त्यानंतर आहे मित्रांनो माळशेज घाट. जर आपल्याला माळशेज घाट विचारलं तर माळशेज घाट आहे मित्रांनो मुंबई, कल्याण आणि ओतूर, ठीक आहे. मुंबई, कल्याण, ओतूर या मार्गावर आहे मित्रांनो माळशेज घाट आहे, ठीक आहे. थळघाट किंवा कसारा घाट मुंबई नाशिक मध्ये आहे. त्यानंतर महत्वाचं घाट आहे मित्रांनो बोरघाट. बोरघाट आहे मुंबई पुणे, मुंबई पुणे या दरम्यान आहे मित्रांनो बोरघाट. कुंभारली घाट महत्वाचा आहे. कुंभारली घाट आहे मित्रांनो कराड चिपळूण, कराड चिपळूण, कराड आणि चिपळूण या मार्गावर आहे कुंभारली घाट. फोंडा घाट आहे कोल्हापूर पणजी, फोंडा घाट आहे कोल्हापूर पणजी, ठीक आहे. कोल्हापूर पणजी या मार्गावर आहे फोंडा घाट. त्यानंतर मित्रांनो आंबोली घाट आहे सावंतवाडी बेळगाव, आंबोली घाट, सावंतवाडी बेळगाव या दरम्यान आहे मित्रांनो आंबोली घाट, ठीक आहे. दिवा घाट आहे पुणे बारामती, दिवा घाट पुणे बारामती, पुणे बारामती. आणि एक महत्वाचा आहे मित्रांनो हनुमंते घाट, हनुमंते घाट आहे मित्रांनो कोल्हापूर कुडाळ, कोल्हापूर कुडाळ. हे काही महत्वाचे घाट आहे मित्रांनो महाराष्ट्रातील. थळघाट पुणे नाशिक, मुंबई नाशिक, माळशेज घाट मुंबई कल्याण ओतूर, बोरघाट मुंबई पुणे या दरम्यान, कुंभारली घाट आहे कराड चिपळूण दरम्यान, फोंडा घाट कोल्हापूर पणजी, आंबोली घाट सावंतवाडी बेळगाव, देवा घाट पुणे बारामती, हनुमंते घाट आहे कोल्हापूर आणि कुडाळ, हनुमंते घाट आहे कोल्हापूर कुडाळ या दरम्यान आहे, ठीक आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो उत्तरेकडून दक्षिणेकडे विचारलं आहे आपल्याला. थळघाट, कुंभारली घाट, फोंडा घाट आणि आंबोली घाट. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती वस्ती महानगरपालिका नाही आहे? पर्याय नागपूर, भिवंडी, पुणे, बुलढाणा. तर नागपूर मित्रांनो महानगरपालिका आहे, भिवंडी महानगरपालिका आहे, पुणे महानगरपालिका आहे. तर पर्याय क्रमांक 4 बुलढाणा येथे महानगरपालिका नाही आहे. तर या प्रश्नाचं उत्तर राहील पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या डॅश डॅश आहे. महाराष्ट्रामध्ये मित्रांनो सध्या किती जिल्हे आहेत? तर 36 जिल्हे आहेत. महाराष्ट्रामध्ये सध्या किती जिल्हे आहेत? 36 जिल्हे आहेत. या प्रश्नाचं उत्तर आहे 36 मित्रांनो, ठीक आहे. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.